श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, ही आषाढी एकादशी आहे. ह्या आषाढी एकादशीपासून जे काही आपण चातुर्मास चालू होतो, तर ते आपल्याला ह्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे आणि गोमातेला एक आपल्याला वस्तू खाऊ घालायची आहे, की ज्याने आपण जी दिल्यानंतर आपल्याला 33 कोटी देव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला ही 4 महिने चातुर्मास आपल्याला सेवा करायची आहे. तर ती कुठली सेवा आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्या म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हे 4 महिने चातुर्मास असतो आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी आपण म्हणतो. तर बघा, देवशयनी एकादशी म्हणजे भगवान हरिविष्णू निद्रा अवस्थेत ह्या दिवशी जातात आणि कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी असते, तर त्या दिवशी ते निद्रा अवस्थेतून उठतात. त्यामुळे हे 4 महिने चातुर्मास आपल्याला मंगल कार्य करता येत नाही, पण जे काही आपण स्तोत्र पठण, पारायण, जे काही तुम्ही पूजा विधी करता, तर ह्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि करता येतात. कारण ह्या 4 महिने चातुर्मास इतके पवित्र दिवस असतात, की तुम्ही इथं छोट्यातली छोटी जरी रोज सेवा केली, तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तर सेवा तुम्ही अगदी छोट्या-छोट्या सेवा सुद्धा आपण करू शकतो. तर बघा, हे 4 महिने चातुर्मासामध्ये आपल्याला तुळशीजवळ तुम्ही स्वस्तिक काढू शकता. एक हळदीचं, एक कुंकाचं स्वस्तिक काढल्याने ह्याने सुद्धा आपलं सौभाग्य अखंडित राहतं आणि रोज आपल्या तुळशी मातेची पूजा करायची आहे. तर तुळशी मातेची पूजा करताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण आपण जेव्हा बघा तुळशीची पूजा करतो, तेव्हा भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. कारण भगवान हरिविष्णूंना तुळस फार प्रिय आहे. त्यामुळे हे 4 महिन्या चातुर्मासामध्ये तुळशीची पूजा आवर्जून करायची. एरवी तुमची नाही झाली तरी चालेल, पण 4 महिन्यामध्ये जर केली, तर आपल्याला त्याचं खूप फळ मिळत असतं. तर आपण स्वस्तिक हळदीचं, कुंकाचं हे सुद्धा व्रत तुम्ही 4 महिने चातुर्मास तिथं स्वस्तिक काढून आपण हे करू शकतो. आणि दुसरं म्हणजे गोपद्म. तर बघा, आता गोपद्म म्हणजे हेच आपल्याला 4 महिने काढायचे, तर रोज आपल्याला 33 गोपद्म काढायचे आहेत. हे गाईचे खुरं आहेत गोपद्म म्हणजे. आणि रोज जर आपण असं गाईचे खुरं जर काढले, तर बघा 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. तर रोज आपल्याला हे गोपद्म काढल्यानंतर त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षदा आणि आपल्याला जे काही आपल्याकडे फूल असेल, तर फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे गोपद्म काढतो त्याला. आणि जेव्हा आपण हे व्रत कुठलंही करतो, तेव्हा आपण आपली प्रार्थना करायची आहे, की माझ्याकडून हे 4 महिने चातुर्मास हे व्रत पूर्ण करून घ्या. कुठलंही व्रत असू, लहान असू, मोठं असू, जे तुम्हाला करायचं तेव्हा आधी आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण सर्व देवांना जर आपण प्रार्थना केली, तर नक्कीच आपले 4 महिने चातुर्मास कुठल्याही अडचण न येता आपलं व्रत पूर्ण होईल. आणि हे व्रत असे छोटे आहेत, की तुम्ही कुठेही जरी गेला, तर तुम्ही तिथं पण करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरात गेला, समजा नाहीच कुठं गावाला गेले, तिथं मंदिरात, तर मंदिरात सुद्धा तुम्ही रांगोळीनं गोपद्म काढू शकता, स्वस्तिक काढू शकता. असे हे व्रताला कुठेही अडचण येणार नाही, अशी हे व्रत आहेत आणि हे व्रत आवर्जून करायचं. नामजपचं व्रत समजा, की रोज मी इतक्या माळा जप करेल, हे सुद्धा नामजपचं व्रत घेतलं 4 महिने चातुर्मास. हे तर आपल्याला काम करता करता येतं, प्रवासात येतं. तुम्ही जॉब करत असाल, तर जॉबला जाता जाता सुद्धा नामस्मरण करता येतं. ही अशी व्रत केल्याने आपल्याला कुठेही खंड पडणार नाही आणि आपली सेवा सुद्धा व्यवस्थित होईल. तर हे असे आपल्याला व्रत करायचे आहे. आणि हे व्रत जर केले, तर आपल्या घरामधल्या ज्या काही अडी-अडचणी आहे, संकट आहे, ते सुद्धा निघून जातात. घरात सकारात्मक वातावरण तयार होते. आणि कुठलंही व्रत पहा, आपण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून जर केलं, तर नक्कीच त्या व्रताचं आपल्याला भरभरून यश येतं, फळ मिळतं आपल्याला आणि आपल्यावर भगवान हरी विष्णू माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. तर आपल्याला हे असं व्रतामध्येच आपल्याला आता गाईला काय खाऊ घालायचं आहे? तर बघा, गाईला आपल्याला 4 महिने चातुर्मास जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही खाऊ घालायचं आहे. तर आपण गोमातेला आपल्याला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आता हिरवा चारा तुम्हाला रोज नाही शक्य झाले, तर तुम्ही 2-4 दिवसाला, 8 दिवसाला हे 4 महिने चातुर्मास आपल्याला व्रत करायचं आहे. आणि हिरव्या बरोबरच आपल्याला गूळ आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला खाऊ घालायची आहे. कारण ही जेव्हा तुम्ही गोमातेला देताल, तेव्हा गोमाता आपली जे काही तुमची इच्छापूर्ती आहे, ती सुद्धा गोमातेला, कामधेनूला आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि आपल्याला गोमाता आपल्याला आशीर्वाद प्राप्त करते आणि कारण गायीमध्येच आपल्याला 33 कोटी देव आहेत, तर आपल्याला 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे जी काही आपली इच्छा असेल, ते आपल्याला ज्या दिवशी आपण हिरवा चारा, हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घालणार आहे, तेव्हाच आपली इच्छा गोमातेला आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि नक्कीच ती तुमची इच्छा बघा कामधेनू पूर्णच करणार आहे. तर हे आपल्याला 4 महिने चातुर्मास जसं तुम्हाला घडेल खाऊ घालता येईल तसं तुम्ही खाऊ घालायचं आहे. तुम्हाला आज झालं शक्य नाही अजून 8 दिवसांनी, पण करायचं गोमातेला हे खाऊच घालायचं. हे व्रत आपल्याला 4 महिने करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला याच्यात यश येईल. आणि जर तुमच्या दारासमोर जर गाय आली चांगली, नाही तर तुम्ही गोशाळेत म्हणा, जिथं तुम्हाला गाय दिसेल तिथं तुम्ही
हिरवा चारा म्हणा, गूळ आणि हरभरा डाळ खाऊ घालू शकता. आणि आपल्याला जेव्हा तर हळदी-कुंकू जर पूजा करता आली तर खूप चांगलं आहे. गायची दारात जर आली तर पूजा करता येईल, तर पूजा पण करायची आहे. कारण गोमातेची पूजा ही खूप आपल्यासाठी चांगलं आहे, महत्त्वाची आहे. तर गोमातेची सुद्धा आपण 4 महिने चातुर्मास पूजा करायची आहे. कारण बघा जेव्हा आपण जे गोपद्म काढतो त्यांनीच आपल्याला एवढ्या इच्छापूर्ती होती आपली. तर जेव्हा साक्षात आपण गोमातेची जर पूजा केली तर आपल्या कितीतरी इच्छा, मोठ्या-मोठ्या इच्छा आपल्या पूर्ण होतील आणि सहज आपल्या दारासमोर येतीच गाय. समजा सगळ्यांच्या जवळपास कॉलनीत इकडं-तिकडं गाय दिसतातच. तर सहज जरी झालं तर आपलं लांबून का होईना आपण दर्शन घ्यायचं. तेव्हाच आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर हे आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि अन्नदान ह्या 4 महिने चातुर्मासात तुम्हाला जर करणं शक्य असेल तर तुम्ही कधीही एखाद दिवशी म्हणा, 2 दिवशी जे तुम्हाला करता येईल त्या 4 महिने चातुर्मासात अन्नदान करायला खूप महत्त्व आहे. जे तुम्हाला करता येईल अन्नदान, जे काही घडेल तुमच्याच्याने ते अन्नदान करायचं आहे. कारण अन्नदानाशिवाय कुठलेही श्रेष्ठ दान नाहीये. म्हणजे अन्नदान इतकं श्रेष्ठ दान आहे, की तुम्ही छोटं कुठलंही तुम्ही काही फराळाचं का दान करणं, पण त्याचा आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. वस्त्रदान करायचं आहे. वस्त्रदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्ही गरजू अनाथ आश्रमात वगैरे जरी तुम्ही तिथं म्हणजे वस्त्रदान केले, त्यांना जे पाहिजे ते ब्लँकेट म्हणा, हे म्हणा, जसं लागेल तसं ते, तर त्याचं सुद्धा आपल्याला अनंत पटीनं फळ मिळत असतं. कारण दान ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही कुठलंही दान करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा, पाणी दान करा, आपल्याला त्याचं भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण ह्या 4 महिन्यामधले इतके पवित्र दिवस आहेत, की तुम्ही कुठल्याही दिवशी जर केलं, तर नक्कीच त्याचं म्हणजे आपल्याला फळ चांगलं मिळणार आहे आणि आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे कुठला दिवस आहे, कुठली तारीख आहे, हे बघायचं काम नाही आपल्याला. कारण 4 महिने चातुर्मास आपल्या सेवेसाठी हे 4 महिने आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, चांगले आहेत. त्यामुळे आवर्जून आपल्याला जी काही सेवा मिळेल ती आपण सेवा करायची आहे. तुम्हाला मंदिरात वगैरे कुठे मिळाली सेवा तिथं करा तुम्ही. घरात आपल्या पारायणाची सेवा करायची 4 महिने चातुर्मास आणि आपल्याला ह्या 4 महिने चातुर्मासात आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं किंवा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला जसं जमेल तसं एकदा का होईना दिवसभरातून आपल्याला हे 4 महिने चातुर्मास म्हणायचं आहे. नाही म्हणणं झालं शक्यतो तुम्ही मोबाईलवर लावून ऐका, पण याचं फळ आपल्याला भरभरून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकता आणि हे आवर्जून म्हणजे ह्या महिन्यामध्ये करायचं आहे. कारण हा भगवान हरिविष्णूंना हे समर्पित आहे ते महिना. त्यामुळे आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतात. तर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणता आलं तर ग्रुपनी म्हणू शकता तुम्ही घरी बसून, नाहीतर मोबाईलवर करा. आणि घरातल्या सगळ्यांनी नामजप करायचा आहे. जे तुम्हाला गुरूंचा जप, जे तुम्हाला कोणचा करावा वाटतो देवीचा, जे तुमचा आवडीचा मंत्र असेल तो मंत्र म्हणायचा. पण नामजप म्हणजे भरपूर संख्या आपली करायची. आपल्या बँकेमध्ये नामजपाच्या बँकेमध्ये आपल्याला हे आपलं खात्यात जमा करायचं आहे नामजप. त्यामुळे जितकं तुम्हाला नामजप करता येईल, तितकं तुम्हाला मग आपल्या पाठीशी राहणार आहे. तर पैसा आपल्या पाठीशी येत नाही, पण नामजप केलेला आपल्या पाठीशी येतो. त्यामुळं जितकं नामस्मरण करता येईल, तितकं आवर्जून करा, भरभरून करा. नक्कीच आपल्याला भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि हे 4 महिने चातुर्मास ह्या अशा छोट्या-छोट्या सेवा तुम्ही नक्की करून म्हणजे यश प्राप्त होईल आपल्याला आणि इच्छाही आपल्या पूर्ण होतील. तर नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.